गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन या मालिकेअंतर्गत आपण तिसऱ्या दशकात आहोत. तिसऱ्या दशकातल्या आतापर्यंत आपण 9 समासांचं चिंतन केलेलं आहे. सगुण परीक्षा या दशकाचं नाव आहे. त्या अंतर्गत 9 समासांचं आपण जे चिंतन केलं त्यामध्ये गर्भवासाचं दुःख, सगुण परीक्षा, नंतर त्रिविध तापांचं निरूपण, मृत्यू निरूपण अशी एकंदर 9 समास आपण जे ऐकले. आणि हा दशकाचा हा समारोप आहे रामदास स्वामींचा. आणि म्हणून ह्या दशकाचा समारोप करताना रामदास स्वामींनी जो एक गुण अत्यंत आवश्यक परमार्थ सिद्धीसाठी आहे तर त्याचं स्तुतवाच्य केलेलं आहे. आणि समासाचं नाव आहे वैराग्य निरूपण. या वैराग्य निरूपणाने हा तिसरा दशक संपेल. 74 ओव्यांचा हा आहे. आणि ह्या समासामध्ये प्राधान्याने जी मांडणी आहे की इतकं दुःख हे प्राण्या हे जीवा तुला मनुष्य जन्मात आल्यानंतर भोगावं लागतं गर्भवासाचं. आणि पूर्ण जन्मभरही जन्म दुःखाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, खूप विदारक वर्णन आपण ऐकलेली आहेत आधीच्या समासांमध्ये. तर आता थोडासा परमार्थासाठी आवश्यक गुण जो आहे वैराग्य, त्याची एक थोडीशी पार्श्वभूमी फक्त इथे आहे. वैराग्य लक्षण या समासात नाही आहे. कारण पुढे दासबोधामध्ये 12वा दशक जो आहे हा विवेक वैराग्य निरूपण आहे. विवेक वैराग्य लक्षणच आहेत ती. तिथे विस्ताराने वैराग्याविषयी रामदास स्वामी बोलणार आहेत. म्हणजे वैराग्य म्हणजे नेमकं काय, ते अंगी कसं बाळावं इत्यादी इत्यादी सगळं त्या ठिकाणी खूप उहापोह दृष्टांता सह त्या ठिकाणी आहे. पण आता फक्त एक सुतोवाच आहे की हा आपण ऐकले असतील पुष्कळ वेळा. परमार्थ सिद्धीसाठी तो भक्ती मार्ग असो, ज्ञान मार्ग असो, कर्म मार्ग असो, काही गोष्टींची साधकाजवळ परिपूर्णता असावी लागते. त्यात विवेक एक नंबरवर आहे. एक क्रमांक विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षत्व, तीव्र मुमुक्षत्व यावं लागतं. असे 4 हे जे आहेत गुणसमुच्चय, विवेक, वैराग्य इत्यादी, त्यामध्ये वैराग्य आहे 2 नंबर. आणि त्याशिवाय परमार्थ सिद्धी होत नाही. म्हणून आता वैराग्य निरूपण आहे. थोडंसं सुतवाच्य आहे. बघा फरक कसा असेल थोडंसं लक्षात ठेवा. पण पुढे वैराग्य लक्षण आपण ऐकणारच आहे. एखाद्या वेळेला आता आपण पाहतो की काही सामने दूरदर्शनवर आपण पाहतो क्रिकेटचे वगैरे. प्रत्यक्ष मॅच सुरू व्हायची आहे. प्रत्यक्ष मॅच सुरू झाल्यानंतर रनिंग कॉमेंट्री मग ते कॉमेंटेटर्स करतात की कोणी कसा बॉल खेळले, कुठे चौका मारला, छक्का मारला, किती स्कोअर झाला, कोणी किती रन्स काढले, किती पार्टनरशिप झाली, ही रनिंग कॉमेंट्री नंतर. पण अजून मॅच सुरू व्हायची आहे. पण मॅच सुरू होण्याआधी दूरदर्शनवरच्या ज्या चॅनलनी तो खेळ प्रसारित करतात, क्रिकेटची मॅच स्पॉन्सर केलेले जे असतात, त्या आधी ते काही एक्सपर्ट्स लोकांना आणतात. दिग्गज खेळाडू असतात ते, आजी माझी क्रिकेट खेळलेले, त्यात काही कप्तानही असतात, परराष्ट्रातलेही असतात. आणि ते आपल्याला आधी थोडीशी आपली तयारी करून घेतात की आज सामना आहे, हा कितवा आहे, कोणत्या ग्राउंडवर खेळला जात आहे, एकंदर पिचचं आज काय स्वरूप आहे, दोन्ही टीम मध्ये कोणते कोणते खेळाडू काय बदल केलेले आहेत. नंतर पिच दाखवतात, पिच रिपोर्ट घेतात. अजून मॅच सुरू व्हायची आहे. पण हा सगळा आढावा ते एक्सपर्ट्स, कॉमेंटेटर्स ते घेत असतात.
मॅच सुरू होण्याआधी. प्रत्यक्ष मॅच सुरू होईल तेव्हा कॉमेंट्री आणि त्याआधी जी चर्चा इत्यादी असते त्या सर्व दिग्गज खेळाडूंची आपसामध्ये पिच विषयी किंवा त्या सामन्याविषयी, तर हे एक पूर्वचित्रण असतं थोडंसं. सुतोवाच असतं की आता अशी अशी मॅच आपल्याला पाहायची आहे. तसं वैराग्य निरूपण ह्या समासामध्ये रामदास स्वामींनी वैराग्याची लक्षणं नाही सांगितली. पण वैराग्य हा गुण साधकाच्या अंगी का असला पाहिजे याची कारण मीमांसा करणारा हा एक समास आहे दासबोधातल्या 3ऱ्या दशकात 10वा समास आहे. आणि पुढे मग प्रत्यक्ष साधनांना प्रारंभ, भक्ती साधनाला प्रारंभ 4थ्या दशकात नवविधा भक्ती निरूपण जे आहे त्यात येणार आहे. पण त्यासाठी याची गरज आहे असं सुचवण्याकरता वैराग्य निरूपण आहे आणि पुढे वैराग्य लक्षणांचा समास येईल. असा थोडासा एक तात्विक फरक आहे तिथे. आणि ह्या सगळ्या समासाचा सूर वैराग्य अंगी बांधणं आवश्यक असल्यामुळे मग वैराग्याचं नेमकं स्वरूप या संपूर्ण जगताची, दृश्य जगताची शोधते होते. विश्वाची, माझ्यासह, माझ्या देहासह अनित्यता ही सांसारी माणसाला किंवा साधकाला पटवून देण्यासाठी अनित्यता, त्याचं दुःखाचं सगळं भरलेला संसार, दुःख मूलता आणि अनित्यता हे दोन जर नीट समजून घेतले तर वैराग्य पाठीशी लागे असं माऊली म्हणते. माऊलींची ज्ञानेश्वरीत एक सुंदर ओवी आहे. आता आपण जे बोललो एवढ्या निरूपणाला पूरक अशी, तैसी या संसारा समजता, तैसी या संसारा समजता, जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे श्रीराम. म्हणजे हा सगळा जो संसार आहे, विश्व, दृश्य विश्व आहे, हे अनित्य आहे. अनित्य शब्दाचा अर्थ संपणार आहे असा एक होतो. नेहमी टिकणार नाही, अशाश्वत आहे, न टिकणार आहे, अनित्य आहे, एक काही ते संपेल. आणि या संसार समजता म्हणतात ना माऊली, त्यामध्ये मी स्वतः तो जीव आणि त्या जीवानी ह्या जन्मात जमा केलेला परिग्रह या सर्वांविषयी वर्णन येतं. हा देह पण नसतो, संपतो आणि माझ्या संपर्कात आलेले सगळे संपतात. देह याला मी म्हणतो आपण. म्हणजे मी आणि माझ्या संबंधात संपूर्ण जगतातल्या जितक्या वस्तू येतात, सगळ्या जगातल्या वस्तूंना वेदांत शास्त्र इदम असं म्हणतं. म्हणजे ज्या ज्या वस्तूचा हा, ही, हे असा उल्लेख केला जातो किंवा तो, ती, ते दूर असेल तर त्यांना इदंता असं म्हणतात. जसं आता माझ्या हाताला घड्याळ आहे, हे माझं घड्याळ आहे. मी वेगळा, माझं घड्याळ वेगळं. माझ्या हातात एक डायरी आहे, ती डायरी, इथे एक खुर्ची आहे, माझी खुर्ची आहे. माझा मोबाईल आहे, माझं घड्याळ आहे, माझं घर आहे. मीच्या पाठोपाठ मीच्या संबंधामध्ये ज्या ज्या वस्तूंचा या जगतातल्या माझ्याशी प्रत्यक्ष संबंध येतो, इदंतेच्या वस्तूंचा, सगळ्याच इदंतेच्या होत नाही. दृश्य जगातल्या ज्या पदार्थांचा, वस्तूंचा, व्यक्तींचा माझ्याशी संबंध येतो ते इदंतेचे विषय होत असतात. आणि म्हणून अनित्यता जशी माझ्या देहाची, तशी इदंतेविषयी सुद्धा, की माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्या वस्तू, माझं घर, माझी गाडी इत्यादी इत्यादी इत्यादी, हे सगळे सुद्धा नाशिवंत आहेत, एक संपणारे आहेत आणि त्यांचा एक दिवस नाश ठरलेलाच आहे. असं जर का अनित्यता त्यांची एकदा माणसाच्या अंतःकरणाला जर नीट पटली तर वैराग्य दवडिता पाठी लागे. मग त्यांच्याविषयीच्या इतर मोह, ममता, आशा, आकांक्षा इत्यादी जे षड्रिपूंच्या द्वारे त्यांच्याशी आपण बंधनात पडतो, ते बंधन शिथिल व्हायला खूप मदत होते. आणि म्हणून संसाराची माझ्या सगट, माझ्या देहासगट संसाराची, त्याला वेदांतामध्ये एक नाव आहे, अहम म्हणजे देह, माझा देह, मी देह आहे, ही पहिली अहंकाराची स्फूर्ती, अहंकाराचं स्फुरण. आणि दुसरं मी आणि माझे, इदंतेचे विषय झालेले माझे, मी आणि माझे, याला अहम ममाभिमान असं म्हणतात. आणि हा अहम ममाभिमान शिथिल झाला की वैराग्य आलंच. मग की वैराग्य येण्यासाठी हे दोन आवश्यकच आहे. दोन्ही विषयीचं माझं असलेलं अंतःकरणातलं प्रेम, आकर्षण
ओढ आणि त्याला शास्त्रीय नाव आसक्ती ही हळूहळू कमी करायला आपण प्रारंभ करतो, करायला पाहिजे असं अपेक्षित आहे. मग त्यासाठी काहीतरी साधन करावं म्हणून रामदास स्वामींनी दासबोधात भक्ती साधनावर भर दिला. आणि खरं आतापर्यंत जे आपण बोललो की या संसाराची अनित्यता थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खरं म्हणजे आपला दृश्य जगतात वावरताना नेहमीचा अनुभव आहे की सगळ्याच गोष्टी नाश पावत असतात का नाही. कारण आधी आपण मृत्यू निरूपण शिकलो आहे, त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा आपण उहापोह केलेला आहे. समर्थांची दासबोधात पुढे ओवी आहे, या समासात नाही. येथील अवघे येथेच राहते. येथील म्हणजे या जगातलं माझ्या संबंधात येणार, येथील अवघे येथेच राहते, हे तो प्रत्ययास येते. कोण काय घेऊन जाते सांगा का श्रीराम. अगदी हे जग सोडून जाताना कुण्याही जीवाला एक टाचणी सुद्धा नेता येत नाही. मग घर तर दूरच राहिलं, बँक बॅलन्स अजून वेगळा राहिला, सोने चांदीचे अलंकार अजून वेगळे राहिले आणि सगळा परिग्रह, तसं सगळं वर्णन या समासात ह्या प्रकारचं आहे. आमच्या इथे योग वासिष्ठामध्ये एक श्लोक आहे, श्रोते हो. संसाराची अनित्यता, ज्याचं भाषांतरच रामदास स्वामींनी या समासात केलंय. योग वासिष्ठामध्ये एक श्लोक येतो, धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. सोपा आहे तसा अर्थ समजायला, फार अवघड श्लोक नाही आहे. धना आणि भूमो, मनुष्य जेव्हा या संपूर्ण जगाला सोडून जातो म्हणजे त्याचा मृत्यू होतो, तर त्यांनी सगळं जमवलेलं धन, चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने दोन्ही, जे धन जमा केलेलं आहे, धनाने भूमो, ते जमिनीतच राहतं. पूर्वीच्या काळचा दृष्टांत आहे. त्या काळात बँक्स वगैरे नसल्यामुळे ज्यांच्या जवळ जी आयुष्याची मिळकत असे, ती लोक माणसं शेतामध्ये, जमिनीमध्ये किंवा घरामध्ये एखादा खड्डा करून पुरून ठेवायचे. कारण बाकी व्यवस्था नव्हती आलेली, प्रगत नव्हतं झालं एवढं. आता सगळं बँका वगैरे निघाल्यामुळे बँकेत धन असतं. आपण धनाने भूमो, तर बँकेला भूमोच म्हणू. धनाने भूमो पशवश्च गोष्टे, पश म्हणजे पशु इत्यादी गोठ्यातच राहतात. जेव्हा मनुष्य हे जग सोडून जातो म्हणजे त्याचा मृत्यू होतो, त्याच्याजवळ काही असं मानलं की काही गुरं आहेत, ढोरं आहेत, गोठा आहे. धनाने भूमो पशवश्च गोष्टे, विवाह झाला आहे, गृहस्थाश्रमी आहे, भार्या म्हणजे पत्नी आहे, भार्या गृहद्वारी, ती घराच्या दारापर्यंतच फक्त त्याला साथ देऊ शकते, त्या जीवात्म्याला. भार्या गृहद्वारे जनस्मशाने, ओळखीचे 5, 50, 100 लोक आहेत, मित्र आहे, परिवार आहे, नातलग आहे, ते जास्तीत जास्त कुठपर्यंत येऊ शकतात हो. योग वासिष्ठात वसिष्ठ ऋषी रामांना समजा सांगतात आहे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, सगळे आपल्या परिचयाचे लोक, विदंतेचे विषय झालेले जन सगळे, हे फार झालं तर स्मशानापर्यंत सोबत, त्या प्रेताला अग्नी देईपर्यंत. भार्या गृहद्वारे जनस्मशाने. मग देह राहिला, मी राहिला ना आता, देहश्चितायाम, त्या देहाला सुद्धा चितेवरती ठेवून भस्म करून टाक. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. हा श्लोक या संसाराची अनित्यता पटवून देण्याकरता फार सुरेख आहे आणि तो योग वासिष्ठात वसिष्ठ महामुनींनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना सांगितलेला आहे. श्रोते हो, ह्या श्लोकाचंच हे सगळं समास भाषांतर आहे असं आपण समजा. मग ह्या समासामध्ये रामदास स्वामींनी सगळं दुःखमूळ आणि अनित्य कसं आहे यासाठी या समासाचा प्रारंभ करताना एक ओवी लिहिली आहे. संसार म्हणजे महापूर, माझे जळचरे अपार, ही या समासातली पहिली ओवी आहे. वैराग्य निरूपण या समासातली पहिली ओवी. संसार म्हणजे महापूर, माझे जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प श्रीराम. या सगळ्या संसाराला रामदास स्वामींनी महासागराची उपमा दिली आहे, समुद्र. आणि समुद्रात पुष्कळ विषारी जीव असतात, आपल्याला माहिती नाही इतके असतात. जलजा नवलक्षाश्च असं शास्त्रवचन आहे. 9 लक्ष प्रकारचे प्राणी समुद्रामध्ये असतात, जलजा नवलक्षाश्च.
आणि त्यामध्ये काही महाभयंकर विषारी सुद्धा असतात. या सगळ्या संसाराला एका महासागराची उपमा दिलेली आहे. डंखू जाणती विखार काळ सर्प श्रीराम. मग आशा, ममता, तृष्णा, कल्पना, वासना इत्यादी षडविकारांची यादी आहे. हे सुद्धा माणसाला खूप छळत असतात, त्यांचा त्रास होत असतो. म्हणजे आधी संसार हा दुःख मूळ कसा आहे याच्या वर्णनाच्या 9 ओव्या या समासात सुरुवातीच्या आहेत. आणि जे प्राणी याच्या आवर्ती पडले आणि प्रवाही वाहत गेले, आवर्ती पडले म्हणजे या समुद्र सागरात जन्माला आल्यानंतर पडावंच लागतं आणि त्यांना आता पर्याय नसतोय काही. आणि जसे समुद्रामध्ये काही विषारी सर्प इत्यादी असतात, इथे विषारी सर्प जे मानले आहेत, सगळे षडविकारांना विषारी सर्प मानलेले आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, मोह, मद, मत्सर माहिती आहेत आपल्याला 6 विकार. हे आपल्याला एकसारखे छळत असतात, दुःख देत असतात. त्यातून दुःख निर्माण होतं, कामातूनही होतं, क्रोधातून, लोभातून, सगळ्यातून दुःख निर्माण होतं. म्हणून षडविकारांचं वर्णन सुरुवातीला रामदास स्वामींनी या समासामध्ये या देहाची अनित्यता नंतर, पण आधी मुख्य मुळात या देहाला ह्या जगात वावरताना कसं कसं दुःख होतं याचं वर्णन 7-9 ओव्यांमध्ये रामदास स्वामींनी केलेलं आहे. आणि त्यानंतर जे या संसार प्रवाहात पडले, सापडले, गर्तेत सापडले, त्यात भोरे पुष्कळ असतात, अडकवून ठेवतात आणि या सगळ्यांचा एक परिणाम होतो. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, वासना अशी पुष्कळ कामाची रूप आहेत. या सगळ्यांचा परिणाम एक होतो की हा जीव ह्या षडविकारांच्यामुळे इथे गुंतत जातो, अडकत जातो. त्यातून सुटून बाहेर निघणं यासाठी खरं नरतनू आहे. पण एकदा का हे सगळे विकारांची गाडी मागे लागली की मग हळूहळू हळूहळू संमोहात विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती असा भगवद्गीतेच्या 2य अध्यायात जो उपदेश आहे ना, तिथे सगळ्या षडविकारांचं वर्णन आहे. आणि म्हणून रामदास स्वामींनी त्यांनी प्रारंभ केला आणि जे ह्या प्रवाहात अडकले सापडले ते कसे गुंततात याचं वर्णन केलेलं आहे. अनित्यतेचं अजून नाही आहे. 2 अंगांनी या समासात रामदास स्वामी आपल्याला जगाविषयी समजावून सांगतात आहे की हा सगळा संसार अवघा दुःखमूळ लागती दुःखाचे इंग, म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम. श्रोत्यांनी विचारलं, महाराज मग स्वहित करण्यासाठी काय करावं? समर्थांनी याच्या नंतरचा जो गट आहे त्यामध्ये उपदेश केलाय, रामे विण जितकी आस तितकी जाणावी निराश, माझे माझे सावकाश क्षीणची वाढे श्रीराम. रामे विण जितकी आस या समासातली जोडी आहे. आस म्हणजे आशा. एक राम सोडून म्हणजे ईश्वर बर का, कारण संपूर्ण जगाचा नियंता ईश्वर आहे. त्याची कास धरल्याशिवाय, त्याची भक्ती केल्याशिवाय, त्याला पकडून ठेवल्याशिवाय त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात, त्याला देवही म्हणतात, त्याला ईश्वरही म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात. पुष्कळ ना कोणत्याही नावाने आपण त्याचा उच्चार करा, पण रामे विण जितकी आस, परमेश्वरा वाचून जेवढी आस असेल. मनाच्या श्लोकात रामदास स्वामींनी किती प्रकारे म्हटलंय, रघुनायका वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती रे, मना राघवे वीण आशा नको रे. एक रामाशिवाय आशाच नको दुसरी. याचा अर्थ ईश्वरा सान्निध्य, ईश्वर प्रणिधान, ईश्वर भक्ती करायला जर का तो जीव लागला तर त्याचं दुःख हळूहळू कमी व्हायला लागतं. त्याचं कारण आहे हो, ईश्वर हा सगळ्यात मोठा पदार्थ जगात आहे. आमच्या भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये 9 योगेश्वर आणि नेमी राजा यांचा संवाद आहे श्रोते. तो सगळा संवाद की आपल्याला पाहायचा नाही, पण अगदी नेमी राजाला पहिले 9 भावांपैकी कवी नावाचे बंधू ते उपदेश करताना त्यांच्या उपदेशाचा प्रारंभ इथूनच आहे. कारण नेमी राजाने हात जोडून प्रश्न केला की महाराज या संसाराचं मला स्वरूप समजावून सांगा. आणि त्यामध्ये या संसाराचं स्वरूप समजावून सांगताना नेमी राजाला कवी नावाच्या त्या 9 योगेश्वरांपैकी पहिल्या बंधूंनी ईश्वराच्या चरणाची उपासना करायला शिकवलाय. ती केलीच पाहिजे नरतनुती होण्याचा आग्रह केलाय आणि त्यासाठी प्रारंभ त्या
संवादाचा जो आहे तो इथून आहे राजा, हे निमी राजा. सगळा संसार दुःखमुळेच आहे. कारण हा संसार विनाशी आहे, संपणार आहे. आणि या संपूर्ण जगतामध्ये एकच पदार्थ नेहमीसाठी टिकणार आहे, त्याला देव म्हणतात, ईश्वर म्हणतात. तो कधीही न संपणारा पदार्थ आहे. म्हणून त्याची जर कास धरून ठेवली आणि त्याच्या चरणांची उपासना करायला सुरुवात केली, तर हा जीव हळूहळू हळू एकाएकी नाही, ह्या प्रपंचातल्या मोह आसक्तीपासून सुटू शकतो. आणि केव्हा तरी एखाद्या वेळा तो मोकळा सुद्धा होऊ शकतो. पण ईश्वराच्या चरणांची उपासना करणे जीवाचं प्रथम कर्तव्य आहे, हे त्या संवादात शिकवलं आहे. आणि रामदास स्वामींनी बरोबर तोच मुद्दा या ठिकाणी आला. रामे विण जितकी आस, तितकी जाणावी निराश, माझे माझे सावकाश, क्षीणच व्हावे पाढे श्रीराम. ह्या गटामध्ये रामपदाच्या पदाची उपासना करण्यासाठी आग्रह करताना रामदास स्वामींनी 3-4 ओव्या वापरल्या आहेत. सगळ्या काही आपल्याला बोलायच्या नाही, पण आपल्याला एकदम त्यातल्या आवडतील म्हणा किंवा जे सारभूत आहेत अशा 1-2 ओव्या पाहायला पाहिजे. रामेविन जितकी आस नंतर लगेच रामदास स्वामींनी 2-3 ओव्या अजून लिहिला की प्रभू राम जे दशरथ पुत्र नव्हे, ईश्वर रूप राम, त्या ईश्वराची कास धरल्याशिवाय हे संसाराचं बंधन नाही तुटू शकत. त्याचं कारण असं आहे की परमात्मा शाश्वत आहे, नित्य वस्तू आहे. शाश्वताच्या मागे लागलं तर शाश्वताचा लाभ होतो आणि अशाश्वताच्या मागे लागलं तर त्यातून काहीच लाभ होत नाही, उलट जन्म संपून जातो. मग असे म्हटल्याप्रमाणे कर्मानुगो गच्छती जीव एक, कर्माप्रमाणे मनुष्य पुढे जातो. आणि म्हणून रामांचं म्हणजे ईश्वराचं वर्णन पुढे रामदास स्वामी करताना सांडून राम आनंद घन, पुढची ओवी आहे, सांडून राम आनंद घन, जयाचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान, लोलंगतासी श्रीराम. रामाचं चिंतन न करता जर सगळ्या संसार पसाऱ्याचं, इदंतेच्या वस्तूंचं, माझ्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या वस्तूंचं कायम चिंतन करत राहिला, त्याला विषय चिंतन म्हणतात. राम सोडून सगळा विषयच आहे, देह सुद्धा विषयच आहे, उपाधी म्हणतात त्याला. म्हणजे सांडोनी राम आनंद घन, जयाचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान, लोलंगतासी श्रीराम. जयासी वाटे क्षीणची भावा, तेणे विषय चिंतित जावा, विषय चिंतिता जीवा तगबग वाटे श्रीराम. तिथलीच ओवी आहे, सगळ्या गटच आहे तो की रामपदाचं म्हणजे ईश्वराच्या पदांचं स्मरण, चिंतन, उपासना करणं हे जीवाचं प्रधान कर्तव्य आहे. हा मुद्दा पटवून देताना हे वैराग्य निरूपण ऐकतंय बरं का. विषयांचं चिंतन कमी करून रामाचं चिंतन वाढवणं हे वैराग्याचं पहिलं लक्षण आहे. विषयांचं प्रेम, विषयांचं आकर्षण हे कशामुळे असतं वगैरे आपण रजोगुण निरूपणात शिकलेलो आहे. रज तमगुणांमुळे ते आकर्षण विषयांचं वाढतं. हे रज याची कारणे, जे जीवात रंजवू जाणे, जे अभिलाखाचे तरुणे सदाची गा श्रीराम माऊलींची ज्ञानेश्वरी. रजोगुणाद्वारे ते होतं आणि विषयांचं एक सारखं चिंतन आणि आकर्षण या जीवाला वाटत राहतं. त्याच्याऐवजी जर परमेश्वराचं, रामाचं, देवाचं चिंतन मनात अखंड राहत असेल, त्याचं नाम राहत असेल, जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ जय श्रीराम. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या ज्वलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा श्रीराम. या ओव्या आहेत तिथे. रामदास स्वामींनी ज्या ओव्या या ठिकाणी लिहिल्या श्रोते हो, या त्यांच्या स्वानुभवाच्या ओव्या आहेत. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. 12 वर्षाचा नारायण विवाह मंडपातून पळून जातो आणि रामपदाचं अनुष्ठान करतो टाकळीला. कथा पूर्ण आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांचा अनुभव आहे, जयासी वाटे सुखची असावे. कारण सुखची असावे असं का वाटलं रामदास स्वामींना? वयाच्या 7व्या वर्षी चिंता करतो विश्वाची असं बोलले ते. त्याच विचारांमध्ये, त्याच तंद्रीत, आणि त्यासाठी हा संसार, आई, भाऊ, भाऊजय या सगळ्यांचा त्याग करून रामदास स्वामी, वडील तर आधीच गेलेत, रामदास स्वामी सगळ्या जयासे वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन
स्वजन सगळ्या कुटुंबात सगळं त्यागावे. अनुभवाच्या उंचीवर, अनुभवाच्या आधारावर ही ओवी आहे. आणि तो आपल्याला उपदेश आहे, की ज्याला वाटतं सुखच असावं, निखळ सुख असावं माझ्या जीवनात यावं, त्याने रघुनाथ भजनी लागावे असा आग्रह आहे. आणि अशा या 5-6 ओव्यांच्या गटानंतर आधी संसाराची दुःखरूपता, अनित्यता काही 9 ओव्यांमध्ये, आणि ती जाण्यासाठी भागवताचा थोडासा आधार घेतला आपण. ह्या जीवानी ईश्वर चरणाची कास धरायला पाहिजे असा आग्रह करण्याकरता रामदास स्वामींनी पुढच्या काही ओव्या खर्चिल्या. आणि त्यानंतर नाही देहाचा भरवसा, अशी जी ओवी ऐकतो आपण. भरवसा नाही, कधीतरी देह जाणार, पण तो केव्हाही जाऊ शकतो. कुणालाही जाणीव नसते. आधीच्या मृत्यू निरूपणात आपण ऐकलंय. नाही देहाचा भरवसा, बरोबर आहे. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम, असं रामदास स्वामींनी इथे दृष्टांत दिलाय, की लोक आपल्यासमोर पुष्कळ जातात आणि जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम, असा हा सगळा प्रपंच आणि माझा सगळा इदंतेचे माझे जमावलेले परिग्रह अशा स्वरूपाचे असतात. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. पक्ष्यांचा दृष्टांत सगळ्यांना पटण्यासारखा आहे. एखाद्या शेतामध्ये पिकावरती हजारो पक्षी बसतात आणि त्यानंतर वारा आला म्हणा, किंवा गोफणीचा दगड त्यांच्या अंगावर फेकला गेला, कुत्रा भुंकलं म्हणा, काही ध्वनी झाला म्हणा, ते सगळे उडून काही एका दिशेला जात नाही. ते वेगळ्या वेगळ्या 10 दिशांना उडून जातात आणि पुन्हा त्यांची भेट होईल की नाही सांगता येत नाही. नाशिवंत देह तर सोडून जाणारच आहे. ते सगळे पक्षी 10 दिशांना जाणारच आहेत. मनुष्य जीवनासाठी हा दृष्टांत वापरलाय, की आपल्याला असं वाटतं की आत्ता आपल्याजवळ जो परिग्रह आहे, या समासात ते रामदास स्वामींनी पुढच्या याच्यात वर्णन केलंय. आणि मग भावावरती येणार आहे त्यानंतर, की देवाविषयी प्रेम निर्माण होण्याकरता भाव असला पाहिजे, हा पुढचा मुद्दा येणार आहे. पण आधी रामदास स्वामी आपल्याला समजावून सांगतात आहे, कोण समय येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम. आपल्याला अनुभव आहे व्यवहारात याचा. कधी भेटही होत नाही अशी माणसं भेटतात का नाही आपल्याला. आपण कधी रेल्वेचा प्रवास करत असाल, केला असेल पुष्कळदा. आपण रेल्वेच्या आपल्या बोगीत बसल्यानंतर पूर्ण रेल्वेमध्ये तर 1000-1200 लोक बसतात, ते आपल्याला दिसत नाही. पण आपण ज्या कोचमध्ये बसलेलो आहोत तिथले काही 75-80 माणसं आपल्याला दिसत राहतात. प्रवास 12 तासांचा असेल, 8-10-12 तासांचा, तितक्यात काही ओळखी होतात, एकत्र गप्पा होतात, काही खाणं पिणं एक्सचेंज होतं, काही वेळ निघून जातो. आणि ती गाडी नियोजित तिच्या स्थानकावर नंतर पोहोचली. समजा अमरावती पुणे असं जायचंय, पुण्याला ती गाडी उतरल्यानंतर सगळे प्रवासी लगबगीने खाली उतरतात, कारण गंतव्याला जायचं, कुणाला मुलाकडे, कोणाला काकांकडे, कोणाला मुलीकडे, कोणाला ऑफिसमध्ये, कोणाला मिटिंगला, कुठे कुठे जायचं असते. गाडी थांबली रे थांबली की 12 तास माझ्या सहवासात आलेले सगळे ते प्रवासी, ज्यांची थोडी ओळख झाली, परिचय झाला, थोडस तात्पुरतं प्रेम निर्माण झालं सहवासानी, स्वभाव आवडले, आवडीरुची एकसारख्या वाटल्या, अशांशी आपण तिथे मैत्री करतो. पण प्लॅटफॉर्मला तिथे पुण्याला उतरल्याबरोबर जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम, पुन्हा संबंध नाही हो. पुन्हा त्या सगळ्या चेहऱ्यांचा आपला कधी आयुष्यात संबंध येत नाही, कारण तसे ऋणानुबंधच नसतात ते आपल्या कामात. पण दुसऱ्या वेळेला आपण 2 महिन्यांनी पुन्हा जर का रेल्वेने प्रवास केला, तर ज्या 2 महिन्यांपूर्वी मी प्रवास करताना जे माझे सहप्रवासी होते, तेच पुन्हा माझ्या कोचमध्ये येतील असं कधीच होत नाही. अपवादाने एखादा कधी होत असेल, पण सहसा सहप्रवासी दरवेळा नवीन 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 असतात. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम, या संसाराचं हे मूळ स्वरूप आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला हा जन्म मिळाल्यानंतर आई वडील भाऊ बहीण पत्नी व्याही विहिणी हा सगळा परिग्रह आपला 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 असं वाटतं, ते काही काळ खरंही आहे. पण अनंत काळाच्या ओघामध्ये 50-60 पाऊणशे 80 वर्ष जे आयुष्य आपल्याला लाभलेलं असतं, ते एका क्षणासारखंही नसतं. आणि म्हणून समर्थांनी पुढे हे जे विवेचन सुरू आहे,
जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम. त्यामध्ये काही ओव्या अजून वापरल्या आहेत. ह्या अर्थाने त्या आहेत. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैसी सुहृदे आणि वनिता पुत्र कलत्राधिक श्रीराम. झालं, सगळ्यांचीच नाव आहे. कैची माता कैचा पिता, ह्या अरे ह्या तुला ह्या जन्मातल्या तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तुझ्या संबंधांमध्ये आले, पण हे तू मानलीस, हे तू आपली मानसी कैसिरे परत मूर्खा श्रीराम. तू यांना आपलं आपलं का म्हणतो? आणि असं नेहमी लक्षात ठेवावं, ज्या त्या जीवाला आपलं फक्त एकच पदार्थ असतो, ते म्हणजे आपलं स्वरूपच फक्त आपलं असतं. आपलं स्वरूप सोडून इदंतेचे सगळे माझे झालेले विषय ज्यांच्यावर मी प्रेम करतो आणि त्या प्रेमाचं रूपांतर कधीतरी आसक्तीत होतच, ते सगळे सगळे विषय फक्त काही क्षणापुरते आणि नंतर ते मात्र जैसे पक्षी दाही दिशा, पुढच्या जन्मात पुन्हा हाच परिग्रह मिळेल, हेच नातेवाईक मिळतील, काय सांगता येत नाही. म्हणून आमच्या इथे एक रामानंद महाराजांचा अष्टक आहे, श्रोते हो. धन सुत मम जाया ह्यातुनी लक्ष काढी, असुनी सकळ स्वार्थी ना कळे काय गोडी, फुकट गमविले मी आयु घेऊनी जन्म, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. असं त्या समासामध्ये रामदास स्वामींनी वर्णन आमच्या अष्टकामध्ये वर्णन केलेलं आहे. श्रोते हो, रामदास स्वामींनी हा जो गट निवडलेला आहे, ह्या सगळ्या परिग्रहाचं एक नेमकं स्वरूप सांगितलेलं आहे, की हे कधीही कधी कायमचे तुझ्याजवळ नसतात. मागच्या जन्मातही नसतील, पुढच्याही नसतील कदाचित. फक्त या जन्मापुरते एकत्र आले आणि त्यांना तू किती आपला आपला म्हणतोस, किती आपला 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 म्हणतोस. या आपला 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 म्हणणाराच अहंता असं म्हणतात. आणि तिचं रूपांतर केव्हा तरी आसक्तीत होतं. आसक्ती बंधनाला कारण असते. आपण शिकलोय विरक्त लक्षणांच्या समासामध्ये. श्रोते हो, फक्त या ठिकाणी योगायोगानी, दैवयोगानी ही सगळा परिग्रह आपला आपला वाटायला लागतो. पण त्यांचा आणि आपली ताटातूट आणि वियोग ह्याच जन्माच्या शेवटी होतेच. कर्मानुगो गच्छती जीव एक, आपण म्हणतो ना, भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम, हा देहही जातो. ज्याला इतकं माझं माझं माझून आपण कवटाळतो ना, तो देहही खरं आपण नसतोय. ही तर मुख्यच पहिलीच पायरी आहे. मी देह, इथूनच तर सगळ्या देहबुद्धीचा प्रारंभ आहे. तिला घट्ट आवळून बसतो आपण सगळेच. म्हणजे ती शिथिल करायची आहे देहबुद्धी. त्यासाठी पुढे भक्ती निरूपण येणार आहे. पण आता फक्त वैराग्याविषयी काही स्तुतवाच रामदास स्वामी करतात. आपल्या इकडे वाल्मिकी रामायण नावाचा एक ग्रंथ आहे, श्रोते. त्यामध्ये प्रभू रामचंद्र वनात गेले पितृआज्ञेचं पालन करून, आणि तिकडे दशरथ राजाचा मृत्यू झाला. भरताला सिंहासन मिळावं अशा त्याची आईची इच्छा होती. त्यांनी ते नाकारलं आणि तो प्रभू रामचंद्रांना वनात शोधण्याकरता गेला, चित्रकूटावर. फार सुंदर प्रसंग हा वाल्मिकी रामायणामध्ये, तुलसी रामायणातही आहे. फार सुंदर वाल्मिकींनी वर्णन केलाय. तिथे प्रभू रामचंद्रांनी भरताला काही उपदेश केला. कोण समय येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम. मी चिंतन करत असताना मला वाटलं अचानक की ही जी ओवी रामदास स्वामींनी लिहिलेली आहे, जीवनाचं एकंदर तत्वज्ञान सांगताना, की देह कसा क्षणिक आहे आणि या देहाच्या अनुषंगाने मी जो परिवार किंवा परिग्रह जोडतो किंवा जोडला जातो प्रारब्धवशात, तो कसा क्षणिक आहे, हे रामदास स्वामींनी या ओवीत बरोबर मांडलेलं आहे. कोण समय येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, दैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम. आणि रामदास स्वामींनी हे नेमकं वचन वाल्मिकी रामायणात एक जो प्रसंग आहे, प्रभू रामचंद्रांनी चित्रकूटावर गेलेल्या भरताला खूप उपदेश केलाय, की नाही भरता, मी पितृआज्ञा पालन करण्याकरता आलेलो आहे आणि तुला मात्र राजाच व्हायचं, तुझ्या आईची इच्छा होती. मी त्याग केला आणि 14 वर्षांचा वनवास मला माझ्या प्रिय कैकेयी आईने दिलेला आहे, तो मी पूर्ण करणार. भगवंतांनी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी मानवी जीवनाचं एक तत्वज्ञान त्याच्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. वाल्मिकी रामायणात फार सुंदर संवाद श्लोकच फार छान आहेत. तिथे आपण ते मुळात सर्वांनी वाचावे, अभ्यासावे. त्यातला एक श्लोक म्हणतो फक्त,
आत्ताच्या आपल्या मुद्द्याला फार पूरक आहे. यथा काष्ठंच काष्ठंच, यथा काष्ठंच काष्ठंच समेयातां महार्णवे. अर्थ पाहू आपण. समेत्यतु व्यपेतानां, समेत्यतु व्यपेतायाम, ते दूर होण्याकरताच. यथा काष्ठंच काष्ठंच समेयातां महार्णवे. दोन लाकडाचे ओंडके समुद्रात योगायोगाने एकत्र आले आणि काही वेळाने समुद्रात लाटा ज्या उसळतात त्या लाटांमुळे ते दूर झाले. म्हणून हा श्लोक त्या ठिकाणी बरोबर लिहिला गेला. आणि त्याप्रमाणे हे भरता आणि आधुनिक वाल्मिकी वैकुंठवासी ग दी माडगूळकर यांनी या श्लोकाचं फार सुंदर हुबेहूब भाषांतर केलंय. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. असं त्या यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महार्णवे समेत्यत व्यपेतायाम. ते एकत्र येतात मुळात वेगळं होण्यासाठीच येतात. समेत्यतु, समेत्य म्हणजे एकत्र येणे, व्यपेतायाम म्हणजे वेगळं होणे किंवा पृथक होणे किंवा वियोग होणे. ते एकत्र यासाठीच येतात. कालमासाध्य कंचन, काळाच्या ओघात. असा पूर्ण श्लोक आहे. समेत्यच व्यपेतायां कालमासाध्य कंचन. ते एकत्र येतात म्हणजे वेगळे होण्यासाठीच. म्हणून समुद्राच्या लाटेचा आणि दोन लाकडांच्या ओंडक्यांचा दृष्टांत दिलाय. अगदी हुबेहूब भाषांतर गदिमांनी केलेलं आहे. यथा काष्ठंच काष्ठंच दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. हे असे प्रसंग पाहतोय आपण कुठे प्रवासाला गेलो की सागरात दिसतात अशा गमती जमतीत. त्यांनी ओंडके म्हटलंय, दोन वस्तू. समजा एखाद्या ठिकाणी सागरात आपण गेलो, बिस्लेरीच्या अनेक बाटल लोक टाकून देतात. द्यायचे आधी, आता नाही टाकत, मिळतच नाही आता. त्या 2, 4, 5 बाटल्या समुद्राची लाट आली, त्यांची फाटाफूट होते, वियोग होतो. ते इतक्या दूर जातात की पुन्हा पुन्हा नाही. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. हा दृष्टांत दिलाय. सिद्धांत काय सांगितलाय? क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. काय मुद्दा सुरू आहे आपला वैराग्य निरूपणाच्या अनुषंगाने? की मनुष्य जीवनात जितका परिग्रह मी जोडतो किंवा जोडल्या जातो प्रारब्धवशात, हा सगळा क्षणिक आहे. फक्त इतकं जाणून घेण्याने त्याविषयीची अनित्यता मनात एकदा बिंबल्यानंतर माऊलींच्या ओवीप्रमाणे तैसिया संसारा समजता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ऐसा हा सगळा संसार वैराग्य मुळच आहे. घटना सगळ्या बघत राहाव्या. कारण अगदी याचा खरा मुद्दा वेदांत शास्त्राप्रमाणे प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. कशासाठी? आपण दोन उक्ती ऐकतो की जीव स्वतंत्र आहे आणि एक उक्ती अशी आहे की जीव परतंत्र आहे. दोन्ही ऐकतो आपण. तो स्वतंत्र कशासाठी आहे? स्वतःच्या उद्धारासाठी. दुसऱ्या कोणाचं काही सहाय्य होत नाही. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानमव साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. म्हणून जीव स्वतंत्र आहे. त्याला आपल्या हिताची व्यवस्था स्वतःला करायची आहे. स्वतःहून काही प्रयत्न करून पुढे सद्गुरूंचा एक टप्पा आणि सद्गुरु कृपेने पूर्ण त्यात पूर्णता येऊन तो ध्येयाशी एकरूप होईल. ही एकंदर परमार्थ शास्त्राची रचना आहे. म्हणून जीव स्वतंत्र आहे. माझ्या सुटकेचे प्रयत्न साधं आहे ना. एखादी व्यक्ती आजारी आहे, एका घरात 2 व्यक्ती आहे, बंधू आहेत समजा. एकाला पोटाची फार व्याधी झाली आणि तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की याचं ऑपरेशनच करायला पाहिजे, ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. तो घाबरतोय ऑपरेशनला आणि बंधू जर असं म्हणेल की तुझ्या ऐवजी मी ऑपरेशन करतो, चालेल का? का नियम आहे हा साधा साधा नियम आहे अगदी व्यवहारातला. ज्याला रोग झालेले आहेत त्यांनीच उपचार घ्यायचे असतात. ऑपरेशन त्यांनी करून घ्यायचं आहे, नाहीतर रोग जाणार नाही. हा भवरोग जीवाला जेव्हा जडतो ज्याचा त्याला होतो.
दुसऱ्याला होईल त्याचा वेगळा, त्यातून सुटण्याचा तो खटपट करेल. पण या भवरोगातून सुटण्यासाठी ज्याचा त्याला प्रयत्न करावा लागतो. म्हणून जीव हा स्वतंत्र आहे. आत्मोद्धाराच्या साधनासाठी स्वतंत्र आहे आणि तो परतंत्र आहे. तो वेगळ्या अर्थाने आहे. तो सध्या आपला मुद्दा नाही. तो कर्म परतंत्र आहे वगैरे मुद्दा तो कर्माच्या अनुषंगाने जेव्हा विचार दासबोधात येईल त्यावेळेला आपण तो करू. जीव अत्यंत कर्म परतंत्र आहे. तो वेगळा विचार आहे. पण स्वतःच्या उद्धारासाठी जीव हा स्वतंत्र आहे. ज्याचा त्यालाच उद्धार करून घ्यावा लागतो. आणि म्हणून ज्याला त्याला प्रत्येकाला हे जे तत्वज्ञान रामदासांनी या वैराग्य निरूपण लक्ष समासाच्या अनुषंगाने समजावून त्यांनी सांगितलेलं आहे. तो ज्याचा त्यांनी स्वतंत्र विचार करायचा आहे. आत्ता जो श्लोक आपण पाहिला ना, दोन ओंडक्यांची होते, हा विचार कायम चित्तात ठेवायचा. किंवा रामदास स्वामींची ओवी समोर ठेवली तरी चालेल. अर्थ दोन्हीचा एकच आहे, भाषांतरच आहे सगळं. जैसे पक्षी दाही दिशा नाही देयाचा भरोसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते श्रीराम. नेहमी लक्षात ठेवावं की शेवटी माझ्या ध्येयाकडे एकट्याचा प्रवास आहे. हे क्षणिक सुखाचे सोबती हे मला तात्पुरते मिळाले आहे. कैची माता कैचा पिता ओवी मगाशी म्हटली ना आपण, त्या पाठोपाठ रामदास स्वामींची पुन्हा ओवी आहे. पुन्हा ओवी आहे की हे सगळे तुला, हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हे ती श्रीराम. हे तुला काही काळ मिळाले पण तुझ्या सुखदुःख भोगण्यामध्ये हे तुझ्या सांगाती नाहीत रे बाबा. आणि तू त्यांना कसा आपला आपला म्हणतोस, असा या समासाचा एकंदर सूर आहे. मग जो श्रोता आहे या ग्रंथाचा त्यांनी प्रश्न विचारला, महाराज आत्तापर्यंतचं निरूप आम्हाला कळलं, मग आम्ही नेमकं काय करावं? म्हणून त्यांनी उत्तर दिलं की रामे विण देतो की असं रघुनाथ भजनी लागावे, जयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. हे फक्त रघुनाथाच्या भजनाकडे आपल्याला वळवण्याकरता इतकं सगळं निरूपण सुरू आहे. राम भजन, रघुनाथ भजन, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, अनुभव त्यांचा. म्हणून तुवा केले पाहिजे आधी श्रीराम. का? रघुनाथाचं एवढा महात्म्य रामदास स्वामी का वर्णन करतात? दासबोधात पुढे 16व्या दशकात ओवी येते. कारण जीव हा अल्पशक्तिमान आहेच, पण अनंत काळाच्या एकंदर तुलनेत त्याचं आयुष्य खूप कमी आहे. रामदास स्वामींनी दासबोधात 16व्या दशकात ओवी वापरली. आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवाचं त्रैलोक्य ओळखे श्रीराम. हा, प्रत्येकाने स्वतःचा विचार करावा. आपण तो 2 दिवसांचा, 50, 500, 70, 75 2 दिवस म्हटले त्याला. पण देव तो बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा. 5, 50, 100, 200, 1000 फार पॉप्युलर म्हणत असेल तर 1 लाख, 2 लाख, 4 लाख लोक ओळखतील. पण देवासी त्रैलोक्य ओळखे श्रीराम. त्रैलोक्यात ते सगळे जीव, पृथ्वीवरचेच नाही, देव गंधर्व यक्ष किन्नर इत्यादी सुद्धा देवाला ओळखतात, मानतात. पृथ्वीवर जितके देश आहेत सगळे त्या देवाला मानतात. कोणी ईश्वर म्हणेल, अल्ला म्हणेल, तो भाग वेगळा. पण देवासी त्रैलोक्य ओळखे श्रीराम, असा देव शब्दाचा अर्थ घ्यावा, व्यापकतेने घ्यावा. आपण थोडे ओळखीचा आणि म्हणून देवाची कास धरावी. आणि त्यातल्या त्यात तो ओळखीचा आहे नुसता असं नाही, तो शाश्वत आहे, न संपणारा आहे. आणि बाकी सगळा मी ज्याला माझा मानलेला आहे तो सगळा परिग्रह, संसारातले सगळे घटक मी धरून हे सगळे नाशिवंत आहे, असा या समासाचा एकंदर सूर आहे. आणि या सगळ्यांना नाशिवंत अंतःकरणाने मानून त्यांच्याशी तशाच पद्धतीचा व्यवहार करून मी त्यात गुंतणार नाही याची काळजी मात्र या जीवाला घेता येते. आणि हा सगळा वैराग्य निरूपणाचा सूर आहे. वैराग्य निरूपणाचा फक्त एवढाच आशय आहे की या जगाची अनित्यता जीवाला एकदा पटावी, यासाठी या समासाची रचना. मग श्रोत्याने विचारलं, महाराज की ते भजनामध्ये आम्हाला जायचं आहे, पुढच्या दशकात जाणार आहे आपण, पण भजनासाठी, ईश्वर भजनासाठी, उपासनेसाठी सर्वात आवश्यक असा काय गुण आहे? कोणता गुणधर्म की जो असलाच पाहिजे ईश्वराचं भजन करताना? म्हणून रामदास स्वामींनी आता 7-8 ओव्या भाव या पदार्थावर लिहिल्या, भावाविषयी लिहिलेल्या.
जैसा भाव जयापाशी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा श्रीराम. जैसे जयाचे समाधान तैसेच दे समाधान. जसा जसा भाव असेल, आणि हे भगवद्गीतेच्या श्लोकाचं भाषांतरच आहे सगळ्या 6 व्याया. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. देवाची भक्ती आता करायची, कारण हा सगळा नाशिवंत पसार आहे, आणि देवाचं भजन करायचं, भक्ती करायची. म्हणून श्रोत्यांनी प्रश्न केला की आवश्यक गुण काय? भाव. म्हणजे भावे परमार्थाच्या वाटा, मनात भाव धारण करून परमार्थाच्या वाटा अवलंब कराव्या. आणि जसा ज्याचा भाव असेल तसा तसा देव त्याला. रामदासांनी एक दृष्टांत दिलेला आहे या ठिकाणी. भावाच्या या गटामध्ये उदाहरण देताना एक दृष्टांत दिलाय. दर्पणी प्रतिबिंब दिसे, ते आपल्याच सारखे दिसे, तयाचे सूत्र असे आपणास पाशी श्रीराम. दर्पण म्हणजे आरसा. आरशाचं उदाहरण दिलंय. आरशासमोर आपण उभं राहतो, आपण आपल्याला दिसतो. आपण भ्रुकुटीच उंच व्हावे, आपण आपली जर का भुवई हलवली ना, तर ती प्रतिमा म्हणजे आपलीच प्रतिमा, ती सुद्धा भ्रुकुटी हलवते. आपण कानाला हात लावला तर प्रतिमेत सुद्धा कानाला हात लावला जातो. आपण डोळे वटारले, हे सगळं लिहिलं ओव्यात बरं का. आपण डोळे वटारले तर आपली प्रतिमा डोळे वटारते. जशी हालचाल प्रतिमेसमोर उभ्या राहणाऱ्या पुरुषाची, जीवाची, देहधारी माणसाची, तीच हालचाल प्रतिबिंबाची होते. दर्पणात नेहमी प्रतिबिंब असते. दृष्टांत म्हणून दिलेला आहे. म्हणजे ह्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे की जसा तुझा भाव असेल तसाच देव, तो काही पार्शलिटी करत नाही. जैसा भाव जयापाशी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्राचा श्रीराम. तो सांगावे लागत नाही. जाणे भाव अंतरसाक्षी, तो अंतरसाक्षी याचा अर्थ परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहेच. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर तिष्ठती, भ्रामयन् सर्वभूतानी यंत्रारूढानी माया, भगवद्गीतेतला श्लोक आहे. तो आहेच. प्रत्येकाच्या हृदयाकाशात परमात्मा आहेच. तो तिथे असल्यामुळे जाणे भाव अंतरसाक्षी. नुसतं हालचाल केली जीवानी की परमात्म्याला कळते की काय हालचाल कोणत्या हेतूनी केलेली आहे. नुसती हालचाल कळत नाही त्याला, त्याला हेतूही कळतो, आशय कळतो, आणि तो लगेच तथास्तु म्हणतो. जैसा भाव जयापाशी. रामदास स्वामींचं पुढे वर्णन केलंय. जरी भाव असेल माईक, तर देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसा श्रीराम. नवल तयाचे कौतुक जैशास तैसा श्रीराम. त्या प्रतिमेच्या आरशाच्या दृष्टांतावरून जशाच तसं, हात हलवा हात, पाय हलवा पाय, कान हलवा कान, जशाच तसं. तो जशाला तसा, ज्याचं जसं क्रिया, भाव, हालचाल ते जाणतो अंतःकरणात असल्यामुळे. एक उदाहरण पाहू, छोटस दृष्टांत म्हणून. हालचाल म्हणजे संबंध, संभाषण नाही, बोलून नाही, त्या जीवाने बोलून दाखवलेलं नाही, वैखरीने बोललेला नाही, अंतःकरणात फक्त तरंग उमटला एक, आणि तो परमात्मा जाणतो. त्यासाठी एक दृष्टांत. श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंदात एक कथा येते. कथा काही आपल्याला पूर्ण बोलायची नाही, ती पूतना उद्धाराची कथा आहे. भगवान लहान होते, 5 दिवसांचे असं वर्णन आहे, आणि त्यांनी पुतनेचा उद्धार केला. पण पुतनेच्या पूर्वजन्माची कथा भागवताच्या तळटीपेमध्ये दिलेली आहे. ही पुतना पूर्वजन्मामध्ये बलिराजाची मुलगी आहे. आपण फक्त शिकतो कशासाठी? जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा श्रीराम. आत्म जाणतो बरोबर. ती बलिराजाची कन्या आहे, आणि आपल्याला माहिती आहे की बलिराजाच्या 100व्या अश्वमेध यज्ञामध्ये भगवान श्रीहरी कश्यप अदितीच्या पोटी मुद्दाम जन्माला आले. आणि ह्या अवतारात भगवंतांचं नाव आहे वामन भगवान, वामन अवतार. आणि ते बलिराजाच्या 100व्या अश्वमेधाचा विध्वंस करून बलिराजाला पाताळात दडपण्यासाठी आलेले आहेत. भगवान त्या सभा मंडपात आले. खूप गर्दी आहे.
सगळेच माणसं काही ना काही भगवंतांकडे पाहून प्रत्येकाच्या मनात वेगळे विचार आणि भाव येतो आहे. भावाविषयी आपला हा दृष्टांत आहे. ही रत्नमाला, तिचा विवाह व्हायचा या अवस्थेत आहे, कुमारिका आहे. आणि वामन भगवान आत आले. अत्यंत भगवंतांचं रूप विलोभनीय आहे, तेज आहे, बटू आहे, तो बटू वेशात आहेत, पण अत्यंत तेजस्वी हो भगवान. 5 वर्षाचा निरागस निष्पाप मूल, त्यातही केस नाहीत. नुकतंच भगवंतांचा व्रतबंध झालेला आहे तसेच आले आहेत. शिखा आहे, सूत्र आहे, यज्ञोपवित आहे, लख आहे आणि चेहरा अत्यंत तेजस्वी आहे. ही जी बलिराजाची कन्या आहे, हिचं नाव रत्नमाला सांगितलेलं आहे. हिच्या मनात एकदम अंतःकरणात बोलली काहीच नाही. अचानक ती स्तब्ध होऊन त्या रूपाकडे पाहत राहिली, मोहित झाली आणि तिच्या अंतःकरणात एक भाव उमटला. किती सुंदर मुलगा आहे हा, आणि मला असा मुलगा झाला तर, बस एवढाच भाव आला. भगवंतांचं सगळ्या सभा मंडपातल्या सगळ्यांकडे लक्ष आहे. जाणे भाव अंतरसाक्षी, डोळ्यांनी नाही, अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. तिच्या अंतःकरणात उमटलेला भाव भगवंतांनी टिपला. तिच्या अंतःकरणात भाव उमटला की असा सुंदर मुलगा मला झाला तर. भगवंतांनी मनापासून मनातल्या मनात, भगवान तिच्या अंतःकरणातला तरंग आहे, भगवान मनातल्या मनात म्हणतात तथास्तु, असंच होईल. हा प्रसंग झाला. पुढे बलिराजाला भगवंतांनी पाताळात दडपण्यासाठी 3 पावलं जमीन दान वगैरे मागितले, प्रसंग माहिती आपल्याला. आणि बलिराजाला पुढे नरकात जावं लागलं. आता त्याच सभा मंडपामध्ये उपस्थित असलेल्या बलिराजाच्या रत्नमाला नावाच्या मुलीच्या मनात अजून एक तरंग उमटला, एक भाव उमटला. माझ्या वडिलांना एवढी कठोर शिक्षा दिली, पाताळात दडपलं, असं वाटतं की लहान पोरगा निरागस नाही, निष्पाप नाही, याला मारून टाकावं, नुसतं मनात आलं. भगवंतांची काही ती हत्या कशी करू शकणार, भगवानच आहे. पण तरंग आला की या मुलाला मारून टाकावं. भगवंत म्हणतात तथास्तु. एक तरंग आहे, असा पुत्र मला झाला तर. दुसरा तरंग आहे, माझ्या वडिलांना यांनी पाताळात दडपलं, याला मारून टाकावं. या दोन्ही तिच्या मानसिक कर्मांची भगवंतांनी गोळाबेरीज केली, दोन्ही वेळा तथास्तु म्हटलंय. तिच्या मनात भगवंतांना मारण्याचा विचार आला आणि भगवंतांनी तिला शिक्षा दिली, मीच तुला मारतो. मानसिक कर्माने तिने भगवंताला मारलंच, आणि कर्मापाठोपाठ त्या कर्माच्याच योग्य दर्जाचं फळ असतंय. आपण कालच्या निरूपणात ऐकलंय, कोणतंही कर्म हे फळ दिल्याशिवाय राहत नाही. ही 2 मानसिक कर्म भगवंतांनी नोंद केली, तथास्तु म्हणाले. त्यानंतरच्या जन्मात ही रत्नमाला, जी बलिराजाची मुलगी होती, ही पूतना झाली हो. आणि या पूतनेचा भगवंतांनी उद्धार केला, दोन्ही इच्छा तिच्या पूर्ण केल्या. असा पुत्र मला हवा असं वाटलं. भगवंतांनी तथास्तु म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात तू काही माझी आई होशील, तू काही क्षणांची का होईना, तू माझी आई होशील. म्हणून पूतना भगवंतांना, म्हणजे द्वापार युगातल्या कृष्ण अवतारातल्या कृष्णाला मारण्याच्या निमित्ताने जी आली ना, ती आई बनून आली आहे, खोटी खोटी. कारण भगवंतांना स्तनपानाच्या हेतूनी आपल्या स्तनांना लावलेलं विष त्याच्या मुखात जाऊन तो मरून जाईल या इच्छेने आली. आणि भगवंतांनी तथास्तु म्हटलंय, तुझी होईल इच्छा पूर्ण. तिच्या त्या भावाला भगवंतांनी जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा उत्तर दिलाय. आणि दुसरा तिचा विचार भगवंतांना ठार मारण्याचा जो आला, त्याचं उत्तर भगवंत म्हणतात तू नुसता विचार आला नाही, भाव आला ना, मानसिक कर्म पूर्ण झालंय. आणि म्हणून त्या कर्माचं प्रतिफल तुला देतो, मीच तुला मारतो. 5 दिवसांच्या भगवंतांनी 5 दिवसाच्या भगवंतांनी अकराळ विक्राळ दैत्य योनीत असलेल्या पूतनेचा वध केला. श्रोते, भागवतात येते ही कथा दशमस्कंधामध्ये. आपल्याला फक्त एकच मुद्दा बघायचा आहे, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा श्रीराम. म्हणून भाव जर खोटा असेल तर तो तसं फळ देतो, पण भाव चांगला असेल, येथ प्रतिफळे भावना आपुलाली माऊलींची ओवी. भगवंताविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा, आकर्षण, या सगळ्या गोष्टी जर जवळ असतील तर परमात्मा काही फार दूर राहत नाही. आतापर्यंत आपण 3 विचार ह्या समासातले ऐकले होते.
की हा सगळा प्रपंच आणि संसार एकंदर दुःखमूळ आहे, अनित्य आहे. हे रामदास स्वामी आपल्याला बऱ्याच पुष्कळ मोठा समास आहे, 74 ओळ्यांचा समास आहे, त्यामध्ये समजावून सांगतात. पण या समासाचा जेव्हा समारोप होतो श्रोते, त्या श्रोते सावधच आहेत. श्रोत्यांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता की दुःखमूळ संसारातून निवृत्त होण्यासाठी आणि हा अनित्य संसारावर प्रेम न करून भगवंतावर प्रेम करण्यासाठी आपण सांगता, तर महाराज तो देव कुठे आहे? देवासी वास्तव्य कोठे? श्रोत्यांच्या तोंडी ओवी आहे. श्रोत्यांनी केलेला प्रश्न आहे. देवासी वास्तव्य कोठे? तो देव मज कैसेनी भेटे, दुःख मूळ हा संसार तुटे, कवणे परी स्वामी श्रीराम. महाराज आपण समजावून सांगितलं इतक्या 74 ओव्यांमध्ये, आम्हाला काही उदाहरणं देऊन आम्हाला पटलं महाराज. पण महाराज हा दुःखमूळ संसार यातून आम्हाला जर सुटायचं असेल तर आम्ही नेमकं काय करावं महाराज? कैसे करावे भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. आपण म्हणालात की रामे वेण जितकी आस, की जयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. पण महाराज भजन कसं करावं? आम्हाला नाही महाराज, आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला भजन कसं करावं शिकवा. आणि या समासाचा समारोप रामदास स्वामींनी केला. श्रोते हो, देखोनी शिष्याची अनन्यता, भावे बोळला सद्गुरु दाता. रामदास स्वामी गुरु शिष्य संवाद रूपाने हा ग्रंथ आहे. म्हणून देखोनी शिष्याची अनन्यता, आता अनित्यता आणि दुःखरूप असलेल्या संसाराचं एकंदर सगळं वर्णन या समासात केल्यानंतर श्रोते सावध झाले. आपल्या उद्धाराची त्यांच्या मनात तळमळ आहे. म्हणून ते रामदास स्वामींना प्रश्न करतात आहे, महाराज कैसे करावे भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. म्हणून या शिष्याचा असा अनन्य भाव पाहून की याला आता खरंच तळमळ आहे, या दुःखरूप संसारामध्ये मी गटांगळ्या खातोय. कारण भवसागराच्या दृष्टांतांनी रामदास स्वामींनी सुरुवात केली ना. पहिली ओवी कशी होती? संसार म्हणजे महापूर, माझे जळचरे अपार, डंखू धावती विखार काळ सर्प श्रीराम. म्हणजे पुढे आशा ममता तृष्णा अहंकार नक्र वासना धामीन, असे वेगळे वेगळे रामदास स्वामींनी त्याला उपमा दिल्या. म्हणून शिष्याची अनन्यता पाहून भावे वळला सद्गुरु दाता. ती अनन्यता पाहिली, सद्गुरु प्रसन्न झाले, म्हणजे रामदास स्वामी प्रसन्न झाले. स्वानंद तुरंबळेला आता पुढले समासी शिरा. शिष्याची अनन्यता पाहून अत्यंत सद्गुरु सगद्गीत झाले आणि त्याच्या उद्धाराचा मार्ग म्हणजे भजन कसावं, कसं करावं. भज भजती, भजन या शब्दाचा अर्थ भगवंतांचं स्मरण करणं, भगवंतांचे गायन करणं, गुणधर त्यांच्या गुणलीलांचं गायन करणं, भगवंतांचं अखंड स्मरण करणं, हे भक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून स्वानंद तुरंबळेला आता पुढली समासी श्रीराम. यानंतर पुढच्या समासापासून रामदास स्वामी स्वानंद निर्माण होईल. त्या शिष्याला स्वानंद निर्मितीसाठी जे जे काय आता करायचं ते सगळं करायला शिकवतील. ते ज्या दशकामध्ये करायला शिकवणार आहेत ते 4थ्या दशकापासून प्रारंभ आहे. श्रोते हो, आज आपण वैराग्य निरूपण या समासाचं काही चिंतन केलंय. पुन्हा एकदा त्याचं सार पाहू. आतापर्यंत या दशकामध्ये 9 समासांमध्ये गर्भवासाचं आणि जन्मभर मनुष्य जे आपत्ती किंवा दुःख भोगतो त्याची वर्णनं, स्वगुण परीक्षा, त्रिविध ताप निरूपण, मृत्यू निरूपण, त्याच्या अनुषंगाने आपण ऐकलं होतं. आज वैराग्य निरूपण याची फक्त सूतवाच करताना आपण जो पहिल्यांदा दृष्टांत पाहिला की प्रत्यक्ष मॅच अजून सुरू व्हायची आहे, पण हे एक्सपर्ट कॉमेंट्स आहेत या. म्हणून फक्त वैराग्य निर्मिती आवश्यक का, वैराग्याची लक्षण पुढे सांगतील. वैराग्य निर्मिती का आवश्यक? विवेक, वैराग्य, साधन, चतुष्टय संपन्नता आणि मुमुक्षता, मुमुक्षत्व, असे 4 टप्पे आहेत साधक जीवनामध्ये. तीव्र मुमुक्षत्व आल्यानंतर मग ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. पण त्याआधी हे सगळे साधकाला टप्पे पूर्ण करावे लागतात. त्या टप्प्या अंतर्गत वैराग्य जे आहे ते विवेकाधिष्ठित वैराग्य, विवेकाने अंगात
बांधलेलं वैराग्य, नुसतं हेकारपिसं नाही. 12व्या दशकचं वैराग्य निरूपण, विवेक वैराग्य निरूपण आहे. त्या ठिकाणी खूप याची अजून चिकित्सा रामदास स्वामींनी केलेली आहे. पण आत्ता जो समाज आपण थोडा सार रूपाने पाहिला, हा वैराग्य निरूपण यामध्ये रामदास स्वामींनी शिष्याची अनन्यता पाहून सगळा संसार अनित्य दुःखमूळ, त्यानंतर रामदास स्वामींनी तो अनित्य कसा समजावून सांगण्याकरता कैची माता, कैचा पिता इत्यादी वापरलंय. सगळंच अनित्य. मी आणि माझा संपर्क ज्यांच्याशी येतो म्हणजे इदंतेचे सगळे विषय अनित्यच. त्यात निघाव कसं? म्हणून भावावरती निरूपण केलं. भावे परमार्थाच्या वाटा. भाव असेल मनात पक्का ईश्वराविषयी, सद्गुरूंविषयी, तर परमार्थ सुलभ होतो. भावावर काही निरूपण केलं. त्यासाठी आपण रत्नमालेची कथा दृष्टांत म्हणून पाहिली. तो ज्याच्या जवळ जसा भाव असेल, अंतःकरणाचा तो धर्म आहे आणि तो परमात्म्याला बरोबर करतो. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. हे भाषांतर पाहिलं येत हा प्रपद्यंतेचं. ह्याप्रमाणे आता सद्गुरूंना शिष्याची अनन्यता पाहून आनंद वाटला आणि तो आता पुढच्या समासापासून म्हणजे श्रोते हो, पुढच्या दशकापासून आपल्याला ऐकायला मिळणार. दासबोध पुन्हा पुन्हा आपण ऐकतो आहे. भक्तीचा ग्रंथ आहे, भक्तिशास्त्राचा प्राधान्याने ग्रंथ आहे. कारण दासबोधाच्या सुरुवातीला पहिल्या समासात जी ओवी आहे ती तर दररोज गुणगुणायलाच पाहिजे. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्ती जर एखाद्या जीवानी मनुष्याने केली तर तिला नक्की फळ येतं, ती नक्की सिद्ध होते. आणि म्हणून भक्तीचा ग्रंथ, त्यात आता प्राधान्याने 4थ्या दशकामध्ये रामदास स्वामी नवविधा भक्ती निरूपण आपल्याला सांगणार आहेत. ते आपण पुढच्या निरूपणापासून ऐकणार आहोत. नवविधा, 9 प्रकारची, पूर्ण 4था दशक 9 भक्ती आहेत. एकेका भक्तीला एक समास रामदास स्वामींनी दिलेला आहे. अगदी आत्मनिवेदन भक्तीपर्यंत श्रवणापासून प्रारंभ, आत्मनिवेदन 9वी भक्ती इथपर्यंत विवेचन त्या 9 समासांमध्ये आल्यानंतर रामदास स्वामी समारोप करतात. त्यानंतर मग श्रोते हो, याप्रमाणे 3रा दशक आपण सार रूपाने चिंतन करून त्यातले 10ही समास काही एकत्र केले. आपण सगुण परीक्षेचे 4 एकत्र केले आणि त्रिविध तापांचे एकत्र केले आणि हे सगळे आपण 3रा दशक आज पूर्ण करीत आहोत. तो सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या चरणी त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने आपण पूर्ण करू शकलो, सद्गुरूंच्या कृपेने. म्हणून आतापर्यंत झालेलं चिंतन आणि आजचंही चिंतन परमपूजनीय सद्गुरू आणि श्री रामदास स्वामींच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.